नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. छोटीशी धम्मदेसना आहे. आज बोधकथा नाही. धम्म भगवंतांची आपल्याशी ध्यानाबाबत छोटीशी देसना आहे की साधना करण्यास कशाची आवश्यकता आहे. पहिला नियम कोणता आहे याबाबत एक गुरुकुल असतं. गुरुकुलच्या द्वाराजवळ त्यांच्या पर्वतील कोणीही व्यक्ती छोट्या मुलाला सोडायला येणार नाही. एक गुरुकुल असतं भगवंतांच्या काळामध्ये. त्याच्यानंतर जो बुद्धिझम होता तो कंटिन्यू 500 वर्षापर्यंत जसा तसा टिकला होता. तर त्यावेळीचीच ही एक बोधकथा आहे की साधना करण्यास कशाची आवश्यकता आहे. हा पहिला नियम हा नियम होता. आणि गुरुकुलच्या द्वाराजवळ त्यांच्या परिवारातील कोणीही व्यक्ती छोट्या मुलाला सोडायला येणार नाही हा तेव्हाचा एक नियम होता. जसं नालंदा युनिव्हर्सिटी होती तर गेटवरती जो काही चपराशी राहायचा तोच एवढा ज्ञानवंत होता. तर तोच पहिले काय करायचा, विद्यार्थ्यांची इंटरव्ह्यू घ्यायचा. तरच तो त्यांनी पास केल्यानंतरच तो विद्यार्थी आतमध्ये जायचा. तर विचार करू शकता की नालंदाच्या युनिव्हर्सिटीचे जे भिक्षू होते, जे काही आपण म्हणू शकतो ते चपरासी होते, त्यांची स्टेप काय होती ध्यानाची, शिक्षणाची, ते पहिले त्या मुलांचे काय घेत होते, इंटरव्ह्यू घेत होते. नंतरच त्या मुलांना आतमध्ये जाण्याची परमिशन दिल्या जायची. आपण एका गोष्टीशिवाय तुम्ही ध्यान करू शकत नाही. तुम्ही किती प्रयत्न केला तरी ती गोष्ट काय आहे या धम्मदेसनेतून आपण समजून घ्यायची आहे की आपण जे काही मेडिटेशन करत असतो तर ते आपण काय करत असतो. मेडिटेशन आपण जे काही करत असतो, साधना जे काही करत असतो, तर नक्की आपण काय करत असतो, ती कशी केली पाहिजे. आणि तेव्हा हे नैसर्गिक ध्यान पहिले शिकवलं जायचं आणि तिथूनच सुरुवात व्हायची सगळ्यांची. एकदा एक व्यापारी असतात आणि ते आपल्या मुलाला एक विशेष गुरुकुलला पाठवण्याचा निर्णय करतात. आणि त्यांना असं वाटतं की तेव्हा त्या गुरुकुलचं खूप नाव प्रसिद्ध असेल, तर त्यांनाही वाटायचं की माझाही मुलगा तिथे शिकला पाहिजे. आणि हे गुरुकुल विशेष याकरिता होते की यात प्रवेश घेणे असंभव होते. आपण बघतो एखाद्या शाळेला ना आपल्या मुलांना ऍडमिशन नाही मिळत, कारण की त्या शाळेला खूप पर्सेंटेज लागतात किंवा असं काहीतरी स्पेशल असतं. आणि मग प्रत्येक पालकांना वाटतं की त्या शाळेमध्ये माझ्या मुलांना ऍडमिशन मिळायला पाहिजे. त्याचप्रमाणे तेव्हा हे गुरुकुल होतं. ते गुरुकुलला त्या व्यापाऱ्याला पण वाटलं की या गुरुकुलमध्ये माझ्या मुलाला पण ऍडमिशन मिळाली पाहिजे. आणि त्या गुरुकुलचं एक विशेष होतं की त्या गुरुकुलला असं सहजासहजी ऍडमिशन मिळत नव्हती. असंभवाचा अर्थ आहे खूप कमी मुले यामध्ये प्रवेश घेऊ शकत होते. आणि या गुरुकुलचे नियम पण तसेच होते. पहिले नियमच तिथून सुरुवात होते. पहिला नियम होता त्यांचा की, आणि त्यांचे नियम जे गुरुकुलचे होते ना ते कठोर पण भरपूर होते की कारण त्याचे त्या गुरुकुलच्या नियमांचे पालन प्रत्येक पालक करू शकत नव्हते. आणि तो व्यापारी व त्याची पत्नी गुरुकुलला जातात. त्या गुरुकुलच्या संचालकांना सर्व नियम ऐकून घेतात, समजून, आणि ते संचालक सगळे समजून पण सांगतात त्यांना. तर त्यामधला पहिला एक नियम होता की गुरुकुलच्या द्वारापर्यंत त्या मुलाच्या परिवारातील कोणीही व्यक्ती त्या मुलाला सोडायला येणार नाही. पहिलाच नियम गुरुकुलचा होता की जेव्हा तुमचा मुलगा येणार तेव्हा तुमच्यासोबत येणार नाही. म्हणजे कोणताही पालक त्या मुलाला दरवाजापर्यंत सोडायला येणार नाही, येऊ शकणार नाही. त्या मुलाला सोडायला परिवारातली व्यक्ती सोडून दुसरा कोणीही व्यक्ती सोबत येऊ शकतो. म्हणजे तुमच्या परिवारातील कोणताही व्यक्ती येणार नाही. तुमच्या परिवाराच्या व्यतिरिक्त जो काही व्यक्ती असेल तो व्यक्ती त्या मुलाला इथे सोडायला येईल. दुसरा नियम होता की जर घरातून निघताना परिवारातील लोकांचा निरोप घेताना तो मुलगा जर थोडा पुढे गेला आणि त्याने मागे वळून बघितले तर त्याचा प्रवेश रद्द होत होता. म्हणजे त्यांचा दुसरा नियम होता की जेव्हा मुलगा घराच्या बाहेर निघेल त्या अनोळखी माणसासोबत, तेव्हा जर तो चालत असताना त्यांनी वळून जर आपल्या आईवडिलांकडे बघितले तर त्याचा प्रवेश तिथेच रद्द समजला जायचा. पण तिसरा नियम होता की गुरुकुलच्या द्वाराजवळ सकाळी म्हणजे पहाटे 4 ते 5च्या दरम्यान यायचे त्या मुलांनी, जे ऍडमिशन घेणाऱ्या त्या मुलांनी. आणि त्याला एक सेकंदही वेळ झाला म्हणजे त्याला तो जो टायमिंग दिला त्या टायमिंग मध्ये जर ते मुलं नाही आले, त्या वेळेमध्ये जर मुलं नाही आले, तर त्यांचा प्रवेश काय समजला जायचा, रद्द समजला जायचा. आणि चौथा नियम होता की मुलगा द्वाराजवळ मांडी घालून बसणार आणि आपले डोळे बंद करून घेणार
आणि तोपर्यंत डोळे नाही खोलणार जोपर्यंत आतमधून गुरुकुलच्या जे गुरुकुल होतं त्याच्या आतमधून कोणी त्याला घ्यायला येणार नाही. हे असे एवढे कठोर 4 नियम होते की तो आल्यानंतर हे तिन्ही पायऱ्या त्यांनी पार केल्यानंतर, नियम पार केल्यानंतर, चौथा नियम असा होता की तो मुलगा गुरुद्वार होता जो आतमध्ये जाण्याचा रस्ता होता, गुरुकुलमध्ये जाण्याचा रस्ता होता, तिथेच तो मांडी घालून काय करणार, बसणार आणि आपले डोळे बंद करून घेणार. परंतु तोपर्यंत तो आपले डोळे उघडणार नाही जोपर्यंत कोणी आतमधून त्याला घ्यायला येणार नाही. तर गुरुकुलचे संचालक व्यापारी आणि त्यांच्या पत्नीला निश्चित दिवस दिला. मग त्या मुलाची ऍडमिशन घ्यायचं ठरलं. त्यांना निश्चित दिवस दिला आणि आणि त्यांना बोलतात संचालक की या दिवशी तुम्ही आपल्या मुलाला गुरुकुलला पाठवू शकतात. वेळ जातो, दिवस जातात. ज्या दिवशी त्या मुलाला गुरुकुलला जायचं असते त्या दिवशी त्याची पत्नी आणि व्यापारी सकाळीच उठतात, त्या मुलाला उठवतात, तयार करतात आणि त्यांच्या फॅमिलीतला कोणीच व्यक्ती लागत नाही. त्यामुळे त्यांचा नौकर असतो. त्या नौकराला सगळं समजून सांगितलं जातं, मुलालाही सगळं समजून सांगितलं जातं आणि त्याच्यासोबत त्या नौकराला आपल्या मुलाला त्या नौकरासोबत गुरुकुलकडे ते लोक रवाना करतात, जाण्यासाठी पाठवतात. आणि मुलगा आपल्या माता-पित्यांची परवानगी घेतो आणि नौकरांसोबत जाण्यास निघतो. मग मुलगा पुढे जातो तर आई वडिलांना वाटतं की यांनी मागे वळून बघू नये. जर यांनी मागे वळून बघितलं तर याची ऍडमिशन रद्द. परंतु तो मुलगा काय करतो ना, मागे वळून बघत नाही. मग त्याच्या आई वडिलांना वाटतं की चला आपण पहिला नियम आपण पार पाडला, आपण पहिल्या नियमामध्ये जिंकलो. तो मुलगा गुरुकुलच्या द्वारापर्यंत येतो, वेळेवर पोहोचतो. जी काही वेळ दिलेली असती त्या वेळेतच तो मुलगा कुठे पोहोचतो, आपल्या त्या गुरुकुलच्या दरवाजाजवळ पोहोचतो. त्यामुळे त्या मुलाने दुसरं पण युद्ध जिंकलेलं असतं. मग नौकर काय करतो ना, त्या मुलाला तिथे सोडून देतो गेटजवळ आणि वापस जातो. आणि वापस गेल्यावर तो मुलगा काय करतो, जसा तो नौकर वापस गेला तर तो तिथेच बसतो त्या गेटजवळ. तो मुलगा आपले डोळे बंद करून गुरुकुलच्या द्वाराजवळ बसतो, गेटजवळ बसतो आणि 1 तास संपतो तरी त्याला आतमधून कोणी घ्यायला येत नाही. आतापर्यंत सूर्य पूर्ण डोक्यावर आलेला असतो, म्हणजे तो सकाळपासून बसलेला असतो तर सूर्य सुद्धा डोक्यावर येतो तरी आतमधून कोणीही आलेलं नसतं. आणि गुरुकुलमध्ये विद्यार्थ्यांची ये-जा सुरू होते. मग थोड्या वेळाने जे काही विद्यार्थी गुरुकुलमध्ये असतात त्यांचं ये-जा सुरू होते, वर्दळ सुरू होते आणि तो मुलगा डोळे बंद करून ये-जा करणाऱ्यांच्या पायांचा आवाज जाणत असतो. त्याला तो आवाज येत असतो, ते तो जाणत असतो. याचप्रमाणे ते 2 तास संपतात. 2 तास तो फक्त बाहेरचा आवाज ऑब्झर्व्ह करत असतो, जाणत असतो डोळे बंद करून. आणि त्यामध्ये 2 तास संपून जातात, परंतु त्याला कोणीही घेण्यास येत नाही आतमधून. तरी तो मुलगा आपले धैर्य काही संपवत नाही. तो धैर्याने तो आपले डोळे बंद करून बसतो. कारण त्याला माहीत असते, की मी जर आता डोळे उघडले आणि माझ्या डोळे उघडल्याबरोबर माझ्या मेहनतीवरती काय होणार आहे, सगळं पाणी पडणार आहे आणि मला कुठे जावं लागणार आहे, घरी वापस जावं लागणार आहे. त्यामुळे त्याला हरायचं नव्हतं. आणि मग त्याकरिता तो काय करतो ना, डोळे संकल्प करतो आणि डोळे बंद करून बसून राहतो. आणि असाच तो 7 तास बसून राहतो. तरी त्याला कोणीही घ्यायला आतमधून येत नाही. आणि मग रस्त्यावरून येणारे जाणारे जे काही मुलं असतात, जे काही व्यक्ती असतात त्याला त्रास देतात. कारण की तो सकाळी पहाटेपासून डोळे बंद करून बसलेला असतो. तर सगळं ऑब्झर्वेशन करत असतो. तो जाणत असतो, आवाज जाणत असतो, पायांचे आवाज जाणत असतो, पक्ष्यांचे आवाज जाणत असतो. डोळे बंद करून फक्त तो जाणत असतो. आणि मग 7 तास तो असेच बसून राहतो, तरी पण कोणी येत नाही. मग त्याला त्रास द्यायला लागतात सगळेजण. कोणी त्याचे डोळे उघडतात, कोणी त्याला डोक्याला हात देतात. त्याला त्रास द्यायला लागतात. त्याचा डोळे उघडण्याचा प्रयत्न करतात. परंतु तो पूर्ण धैर्याने काय करतो ना, डोळे बंद करून शांतपणे बसून राहतो. आणि कितीतरीदा त्याचं शरीर काय होतं ना, त्याला हरल्यासारखं वाटतं. त्याला वाटतं बस आता गिव्ह अप करणार मी. आता मी बसू शकत नाही. कारण की त्याचं शरीर त्याला ते संकेत देत असतं, की आता गिव्ह अप करायचं आहे. आणि त्याला हरल्यासारखी जाणीव करून देत असतं, की नाही आता हे होणार नाहीये ह्या शरीराकडनं. परंतु तो संपूर्ण संकल्प करून बसतो आणि संकल्प करूनच राहतो. आणि 9 तास, 10 तास तो असाच बसून राहतो आणि 11वा तास संपतो आणि सायंकाळ व्हायला लागते. तरी त्याला कोणी घ्यायला येत नाही. तरी तो हरत नाही. तो संपूर्ण धैर्याने बसलेला असतो. आणि वाट बघता बघता रात्र होते आणि किड्यांची पहिले तर जंगल होते, सगळं काही गुरुकुल हे जंगलामध्ये होते. आणि सायंकाळ झाली की ते रातकिड्यांचा आवाज, जे काही जीव आहे त्यांचा आवाज
तर तरी तो कोणी त्याला तेवढ्या रात्री घ्यायला येत नाही. मग रात्रीच्या शांत वातावरणात तो मुलगा घाबरत नाही. ऍक्च्युली त्या मुलाला वाटलं, जेव्हा तो सगळ्या किड्यांचा आवाज येतो, तर आपल्यासारखा पण मनुष्य घाबरेल त्यावेळेस, पण तो मुलगा घाबरत नाही आणि डोळे उघडत नाही. आणि तेवढ्यामध्ये गुरुकुलचा काय होतो, दरवाजा उघडतो आणि एक भिक्षू बाहेर येतात आणि त्या मुलाला बोलवतात, की तू आता तयार आहे आतमध्ये यायला, तू आत येऊ शकतो. याप्रमाणे साधनेला सुद्धा असेच जेव्हा त्या मुलाला सांगण्यात येतं, की तू बिलकुल परीक्षेत पास झालेला आहे आणि तू आता गुरुकुलच्या आतमध्ये येऊ शकतो, तुला प्रवेश मिळालेला आहे. आणि तो मुलगा आतमध्ये जातो. तर यामध्ये, ह्या बोधकथेमध्ये हेच आहे, की याप्रमाणे आपल्याला, आपण सुद्धा साधनेला सुद्धा असेच होते. आपल्याला आपला विचार किती अडथळे निर्माण करतात, आपल्या भावना किती येतात. आपल्याला ते सांगत असतात, की हे माझंच आहे, हे वास्तविक जे काही माझ्यासोबत घडलं हे माझं आहे, पण ते वास्तविक राहत नाही. वास्तविक आपलं काहीच राहत नाही. परंतु ते धैर्याने, संकल्पाने आपल्याला लेट्स गो करायचं असतं, त्याला जाऊ द्यायचं असतं. परंतु काही वेळेस आपण त्याला अटॅच होतो, की हे माझ्यासोबत घडलं आहे, की जी काही ऊर्जा उत्पन्न होऊन येते, रागाची, द्वेषाची, मोहाची, जी काही समथिंग ऊर्जा येते, त्याला आपण आपली समजायला लागते, माझ्यासोबत घडलं. आणि जेव्हा त्याला आपण लेट्स गो करू शकत नाही, जाऊ देऊ शकत नाही, त्याला फक्त सहजतेने घेत नाही, त्याला फक्त तटस्थ भावाने बघत नाही, जशी ती आली आहे तशी ती निघून पण जाणार आहे. त्या मुलाच्या ह्या बोधकथेतून आपल्याला हे सांगितलं आहे, मेडिटेशन मेडिटेशन साधना जे आपण करतो, की आपण डोळे बंद करत केल्यानंतर आपण जर कानाने आवाज ऐकतो, म्हणजे आता आपण साधनेला बसतो रोज संध्याकाळी, तर कोणी सोसायटीमध्ये आहे, कोणी घरामध्ये, प्रत्येकाच्या आवारामध्ये मुलं खेळत आहे, कशाचा तरी आवाज आहे, कोणाकडे म्युझिक लागली आहे, कदाचित आपल्याच घरी काहीतरी कोणीतरी लावलं असेल. तर आपण त्यावरती मनातल्या मनात पटकन रिॲक्ट होतो, की हे आताच यांना करायचं होतं का? हे मुलांचा किती आवाज आहे? तर हे फक्त आपल्याला ऑब्झर्व्ह करायचे आवाज, की ठीक आहे, हा मुलांच्या खेळण्याचा आवाज आहे, हा टीव्हीचा आवाज आहे, हा या व्यक्तीचा आवाज आहे, आणि त्याला अटॅच व्हायचे नाही, त्याला प्रतिक्रिया नाही करायची. या कानातून आल्यानंतर या कानातून त्या आवाजाला गेलंच पाहिजे. त्याच्याबद्दल आपण अट्रॅक्ट व्हायचंच नाही. म्हणजे जे ऐकत आहोत तटस्थ भावाने ऐकून त्याला सोडून द्यायचं आहे. आणि आपण त्याला कधी-कधी पकडून घेतो आणि त्याचे संस्कार आपले उत्पन्न होतात, आपण निर्माण करतो आणि मग साधनेमध्ये आपल्याला अडचणी निर्माण होतात. तर आपल्याला सुद्धा विचार येत असतात, भरपूर भावना येत असतात, कारण की संपूर्ण शरीर भावनेवरती आहे. आपल्याला एखादी वस्तू पण खूप चांगली वाटली तरी त्याच्या भावना, वेदनाच होतात, भावना उत्पन्न होतात आणि आपण त्याला अटॅच होतो किंवा त्याच्याबद्दल राग येते किंवा प्रेम होते. ह्या भावनाच आहेत. तर आपण जे काही उत्पन्न होतं साधना करत असताना, कधी-कधी आपण त्याला सहजपणे अटॅच होऊन जातो. चांगली असेल तर पटकन अटॅच होतो आणि जर खूप राग येणारी असेल तर आपण त्यालाही म्हणतो हां, कधी-कधी त्याच्याप्रती पण आपण क्रोध उत्पन्न करू शकतो. डोळे बंद केल्यावर पण असं होतं आणि डोळे उघडे असल्यावर पण आपण जे जीवन जगतो, त्यामध्ये पण आपण असंच अटॅच होतो. भावनेच्या भरात अटॅच होतो. ही भावनाच आहे, की आपले काय घडवत आहे? आपले संस्कार घडवत आहे. तर म्हणून ह्या आपले विचार आपण जेव्हा साधना करत असतो, तर आपल्यासोबत सुद्धा असंच होत असतं, की आपले विचार, आपल्या भावना येतात आणि आपल्याला सांगतात, की ते आपले आहेत, परंतु वास्तविकपणे आपलं कोणीच नाहीये. त्या भावना आपल्याला जाणीव करून देत असतात, की हे माझं आहे. परंतु वास्तविक जर आपण चेतना, आपली साक्षी चेतना जर जागृत केली आणि आपण साक्षी चेतनेने त्या ज्या भावनांना जे काही उत्पन्न होत आहे, प्रतिक्षण उत्पन्न होतं, प्रतिक्षण विचारांचा उगवतो, प्रतिक्षण विचाराप्रमाणे भावना उत्पन्न होतात, त्याच्या वेदना होतात आणि त्या कशा प्रकारे आपल्याला बघून त्याला लेट्स गो जाऊ द्यायच्या, त्या जातात. त्याला जर साक्षी भाव चेतना आपली जागृत केली, आपण त्याला साक्षी भावाने बघितलं, त्या निघून पण जातात. आणि परंतु त्या वास्तविकपणे आपलं काहीही राहत नाही आणि आपले धैर्य, आपले संकल्प जे आपण घेतो, तर हे जे संकल्प आहेत आपले, हे आपलं बल आहे. कारण की साधना की काही सिंपल गोष्ट नाही आहे, की आपण रोज भेटत आहोत, आपण सगळ्यांचं ऐकत आहोत. भिक्षू संघ आपल्याला सांगत आहे, भगवंतानी आपल्याला सांगितलेलं आहे. किती आचार्य आहेत, या धर्माच्या मार्गावर जाणारे लोकं आहेत, जे सांगत असतात. ते सांगत असतात. परंतु बल आपल्याला जर ते करायचं आहे, तर तेवढं बल, तेवढे संकल्प आपले दृढ हवेत. आणि हे संकल्प एवढे दृढ हवेत, एवढं धैर्य हवं आपल्याला, की आपल्यामधील आपल्याला ह्या मोठ्यातला मोठा जो भवसागर आहे, याला सुद्धा हे आपले संकल्प काय करू शकतात? भवसागरातून पार करू शकतात आणि करूच शकतात. संकल्पच आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकतात.
परंतु त्यापूर्वी आपल्याला प्रॅक्टिस अशी करावी लागणार आहे की ही प्रॅक्टिस करत असताना साक्षात भगवंत म्हणतात की साधनेमध्ये जर मी तुम्हाला येऊन भेटलो, साक्षात मी तुम्हाला दिसलो, तरीही तुम्ही मला नाकारा. कारण की ते भ्रम आहे, ती कल्पना आहे. जेही काही माझ्यामध्ये डोळे बंद केल्यावर येत आहे तो भ्रम आहे. ते मला कुठेतरी गुरफटून ठेवते माझी भावना, माझे विचार. तर भगवंत म्हणतात मी सुद्धा तुम्हाला साधनेमध्ये दिसलो, भेटलो, तरी मलाही नाकारा तुम्ही. कारण की जे वास्तव आहे, वास्तविक आहे, ते तुमच्या कामी येणार आहे. आणि जो भ्रम आहे तुम्हाला गुरफटून ठेवणार आहे. आणि वास्तविक काय आहे? आपले संकल्प आहे. आपले संकल्पच आपल्याला वास्तविकतेकडे घेऊन जाणारे आहे. आणि प्रॅक्टिस करताना फार नॅचरल प्रॅक्टिस करायची. आपण श्वासाला बघत आहोत, श्वासाला बघत असताना एखादा विचार उत्पन्न झाला, तेव्हा माझ्या शरीरावरती, मनावरती त्याचा काय इफेक्ट झाला आणि मी त्याला कशा प्रकारे हँडल केला. कोणता भाव मी माझी कशी चेतना जागृत ठेवली, मी कशी माझी प्रज्ञा जागृत ठेवली आणि मी त्याला जाऊ दिलं. आणि तो किती वेळ केला ते जाऊ देण्यासाठी. कधी कधी ते एवढा कारण की जशी आपण प्रॅक्टिस करतो ना, चित्तानुविपसना, कायानुविपसना, धम्मानुविपसना, वेदनानुविपसना, ह्यावरती जेव्हा आपली प्रॅक्टिस करतो आपण किंवा आपण जेव्हा आपल्या श्वासाकडे बघतो, आपण जसं श्वासाकडे बघितल्याबरोबर विचार झपाट्याने वाढत असतात. कुठले कुठले विचार येत असताना आपण विचाराने नाही बघितलं तरी चित्तामध्ये आपण जो संखारा ठेवलेला आहे आतमध्ये साठवून, तो कोणता ना कोणता संखारा वरती येतो. आणि मग एखादा खूप वाईट संस्कार जर उत्पन्न झाला, तर त्यावरती आपण रिॲक्ट करून टाकतो. मन फार बेचैन होतं. तर हीच परीक्षा आहे, की खूप चांगला संस्कार असो की वाईट संस्कार असो, चांगला किंवा वाईट ह्या दोनच गोष्टी आहेत. आणि तो उत्पन्न झाल्यानंतर आपण त्याला कशा प्रकारे जाऊ देतो. आणि तो माझा नाहीये. मग त्याला कशा प्रकारे जाऊ देतो. आणि हीच परीक्षा आहे आणि हीच साधना आहे. कारण की तीच आपण जाऊ देण्याची प्रॅक्टिस नसल्यामुळे खूपदा हे संस्कार आपले डबल डबल टिबल टिबल वाढत जाते. आणि मग याच्यासाठी आपल्याला साक्षी भावाने बघण्याची, आपल्याला सतेज राहण्याची, प्रज्ञेमध्ये राहण्याची प्रॅक्टिस. कारण प्रज्ञेमध्ये राहू तेव्हाच त्याला आपण त्या प्रज्ञेमध्ये राहिल्या नंतरच आपल्याला कळणार आहे की हा माझा संस्कार हा इतका उत्पन्न झाला आहे, हा इतक्या वाईट आहे. पण हा वाईट आहे, पण हा मीच माझ्यामध्ये उत्पन्न केलाय, तो आधीचा आहे. माझे कितीतरी जन्म झालेले आहेत, त्यातला तो कधीतरीचा संस्कार आहे. तो माझ्याच आतमधला आणि तो बाहेर आला आहे. पण तो आता नाहीये, त्याला जाऊ द्यायचा आहे. आणि आपण त्यावेळेस किती साक्षीभावाने त्याला जाऊ देतो, हेच साधन आहे. इव्हन असं काम करता करता सुद्धा कधी काही विचार येऊन जातो, चांगला किंवा वाईट. पटकन विचारून जातो. झाडू मारताना, चपात्या करताना कितीतरी जुना एखादा विचार येऊन जातो. लेटेस्ट मध्ये आताच कोणी काही बोललं आहे, फोनवर बोलणं झालंय, कोणा घरातल्या व्यक्तीसोबत बोलणं झालंय, तर तेच करता करता आपण वर्क करता करताना तोच आपल्या डोक्यामध्ये फिरत असतो. तर त्याला आपण जाऊ कशी देतो, कसं जाऊ देतो, आपण त्याच्या प्रती किती साक्षी राहतो, त्याला लेट्स गो कसं करतो, हेच प्रतिक्षण साधना आहे. प्रतिक्षण आपण साधनेला बसल्यानंतर सुद्धा आपल्या किती भावना उत्पन्न झाल्या. जसं त्या मुलाला, तो मुलगा छोटासा मुलगा, त्याने नियम 4 पार केले होते, पण त्याने डोळे बंद केल्यानंतर त्याला उघडायचे नव्हते जोपर्यंत गुरुमधून कोणी येणार नव्हतं. आणि मग तो डोळे बंद करत असताना त्यांनी त्याचं ऑब्झर्वेशन सुरू केलं, की त्यांनी फक्त कानाने ऐकण्याचं काम केलं, डोळ्यांनी आपल्या मनामध्ये काय येत आहे ते बघण्याचं काम केलं. रात्र झाली तर जाणीव त्याला होत होती, की आता रात्र झालेली आहे, आता दुपार झालेली आहे. आणि ती फक्त तो जाणीव करत होता डोळे बंद करून. प्रत्येक होणाऱ्या घटनेची तो जाणीव करत होता. ज्या घटना आत घडत असतात, त्या घटना बाहेर घडत असतात. आणि ही जाणीव किती सहजतेने आपण करतो, किती एकाग्रतेने करतो, किती धैर्याने करतो, किती संकल्पाने करतो. ह्या प्रत्येकाची साधना माहीत आहे, प्रत्येकाला प्रत्येकाची प्रॅक्टिस माहीत आहे. त्यामुळे ते प्रत्येकाने बघायचं आहे, की माझी प्रॅक्टिस मी कशी करते आहे. आणि मी कशी प्रत्येक गोष्टीला लेट्स गो करते आहे, की त्यामध्ये गुरफटते आहे, की माझं चित्त अजून विचलित होत आहे, अजून बेचैन होत आहे, की शांत होत आहे, येणाऱ्या गोष्टीला मी जाऊ देत आहे, की पकडून ठेवत आहे. माझे विचार हे प्रत्येकाला प्रत्येकाची प्रॅक्टिस आहे. त्याप्रमाणे प्रत्येकाने आपल्या प्रॅक्टिसला डेव्हलप करायचं आहे. संकल्प, धैर्य, बल बल लावल्याशिवाय कोणत्याही गोष्टी भेटणार नाही. आणि बुद्धत्व प्राप्त करणं, बोधिसत्व प्राप्त करणं एवढं सहज नाही आहे. त्याच्यासाठी खूप बल लावायचं आहे. जसं ब्रह्मांड बाहेर आहे, तेच ब्रह्मांड आतमध्ये आहे. खूप नॅचरलपणे त्याला स्वीकारायचं, नॅचरलपणे प्रॅक्टिस करायची.
ही छोटीशी ब्रह्मदेसना इथे समाप्त करते. साधू साधू साधू. साधू साधू साधू. साधू साधू.